नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतो। आज आलेल्या न्यू अपडेटनुसार सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। समाज कल्याण परीक्षेचा मेरिट लिस्ट गुणोत्तर यादी जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये विविध पदाकरिता टीसीएस कंपनी मार्फत 4 मार्च ते 19 मार्चच्या दरम्यान परीक्षा आयोजित करण्यात आली होती ऑनलाईन स्वरूपामध्ये। यामध्ये जे महत्त्वाचं पद आहे, ज्याचा जास्त जागा होत्या, एकूण 92 जागा म्हणजे 92 जागाकरिता वार्डन, ज्याला आपण अधीक्षक किंवा गृहपाल बोलतोय, महिलांसंदर्भात ह्या फक्त महिलांकरिता जागा होत्या। याचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे। याविषयी आपण कोणाला किती मार्क पडलेले, हायेस्ट स्कोर किती आहे, हे सर्व आपण बघणार आहोत। नंतर निकाल कधी लागणार आहे त्याविषयी पण चर्चा असणार आहे, अंतिम निवड यादी। तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, तसेच जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर पण करायचा आहे। तर त्या अगोदर अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत, यामध्ये एएनएम, जेएनएम असेल, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक, फार्मसी ऑफिसर आणि विशेषतः 12वी सायन्स विद्यार्थ्यांकरिता एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाचा करिता फॉर्म भरता येणार आहे। याची फॉर्मची डेट पण एक्सटेंड झालेली आहे, 19 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तांत्रिक विषयासहित बॅच जो आपल्याला जॉईन करता येणार आहे, 1500 रुपयामध्ये 6 मंथ व्हॅलिडिटी असणार आहे। यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे। टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहेत। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी जॉईन व्हायचं आहे। 8329588625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितली जाणार आहे। ठीक आहे, अधिकचा वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे, जो निकाल जाहीर झालेला आहे, कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट 2024 मध्ये जाहिरात आली होती, 25 मध्ये परीक्षा झालेली आहे। This is the normalized score for all candidates who appear for the exam. The final merit list will be declared. काय सांगितलेलं will be published soon on the department social official website. म्हणजे हा तुमचा जो रॉ स्कोर आहे आफ्टर नॉर्मलायझेशन, तो तुम्हाला या ठिकाणी गुणोत्तर यादी मेरिट लिस्ट मध्ये पाहता येणार आहे आणि लगेचच 8-15 दिवसामध्ये तुमची अंतिम गुणोत्तर यादी जाहीर होणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपण बघणार आहोत जे टॉपचे स्कोर आहेत त्यांचे मार्क चेक करणार आहोत, त्यांच्या नावानिशी रॉ स्कोर सांगणार आहोत आणि नंतर आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर पण सांगण्यात येणार आहे। तर या ठिकाणी आपण बघूया, एक नाव रोशनी मोरे आहेत, यांना 90 चे 110 मार्क झालेले आहेत, म्हणजे चांगले 20 मार्क त्यांचे वाढलेले आहेत, चांगली बाब आहे। त्यानंतर 118 मार्क आहेत ज्यांचं कोमल रमेश यादव या मॅडम आहेत। एकूण किती मार्क होते यांचे? 96 चे 118 मार्क झालेले आहेत। मी जे सांगतोय स्कोर आहे ते टॉपचे आहेत, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याच्या दृष्टीने विचार होणार आहे किंवा काही लोकांचं सिलेक्शन आमकाच होणार आहे। यामध्ये टॉपला सेकंड स्लाइड मध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे, शुभ स्नेहल सोनलकर, स्नेहल हिंदुराव सोनलकर मॅडमचं आजच सिलेक्शन झालेलं आहे गुणोत्तर यादीमध्ये। 132 चे 153 मार्क झालेले आहेत। 153 म्हणजे तुमचं आजच मी लिहून देतोय, तुम्ही पेढे पण वाटायचे आहे, सर्व आनंद साजरा करायचा आहे। तुम्ही वार्डन, गृहपाल, अधीक्षक, महिला या पदावरती तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याबद्दल डबल अकॅडमी तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन। कॉल पण करायचं आहे मॅडम आपण अकॅडमीशी संलग्न असाल तर। त्यानंतर पुढचा आहे 153 टॉपचा स्कोर आपण पाहिलेला आहे। त्यानंतर 120 मार्क आहेत अलका माने, त्यानंतर 128 मार्क आहेत मोनिका दुधाळ मॅडम आहेत, 121 चे 128 झालेले आहेत। जे टॉप आहेत ते आपण पाहणार आहोत। बाकी जे पीडीएफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनल असेल यावरती शेअर केली जाणार, टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, जॉईन करता येणार आहे आपल्याला। ओके, जे काय अपडेट असेल त्याकरिता तुम्ही टेलिग्राम चॅनल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, तुम्हाला अपडेट वेळोवेळी दिली जाणार आहे ताबडतोब। त्यानंतर 141 वरती ज्या महिला उमेदवार आहेत, आशिया जल्लाउद्दीन शेख यांचं नाव आहे, 111 त्यांना मार्क होते, 141 मार्क वाढलेले आहेत, म्हणजे किती मार्क? 30 मार्क वाढलेले आहेत बघा। नॉर्मलायझेशनचा त्यांना फायदा झालेला आहे। परत 141 नंतर पुढचा आपण बघणार आहोत 123 आहेत मार्क, शुभांगी कायदे मॅडम आहेत, 123 मार्क छान आलेले आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत पुढची जी मार्क आहेत टॉपचे 126 आहेत, प्राजक्ता सांगळे आहेत, प्रज्ञा आहेत। त्यानंतर टॉप पाहिजे आपल्या टॉपचे 153 नंतर पुढचा जे टॉपचे उमेदवार आहेत महिला उमेदवार, त्यांचं नाव आपल्याला बघायला मिळालेलं आहे, संगीता आढाव यांना 120 मार्क होते, यांचं नॉर्मलायझेशन नंतर 155 म्हणजे 30, 40, 50, 35 मार्क वाढलेले आहेत। यांचा कदाचित पेपर खूप कठीण आलेला असावा।
ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत 155चा टॉपचा आपल्याला महिला उमेदवार मिळालेले आहेत, त्यांचा 100% यांचं पण सिलेक्शन आहे. ओके, बिंदास्त राहा. आता अभ्यास सोडला तरी चालेल, पुढच्या पदाचा करायचा असेल तर छानच, क्लास 1 क्लास 2 चा, परंतु तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर 155 नंतर आपल्याला अजून काही मार्क मिळालेले आहेत का महिला उमेदवारांना ते चेक करायचं आहे. 127 नॉर्मल आहे, 127 130 तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क आहेत, 100 प्लस आहेत बरेच विद्यार्थी महिला उमेदवार आहेत, सॉरी. त्यानंतर 132 वरती ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचं शुभ नाव आहे प्राची राणी मॅडम आहेत, अकॅडमीशी संलग्न आहेत. कोणत्याही माध्यमातून तुम्ही जर असाल, टेस्ट सिरीज असेल, नोट्सच्या माध्यमातून किंवा क्लास जॉईन केला असेल तर नक्कीच तुम्ही अकॅडमीशी संपर्क करायचा आहे. त्यानंतर सायली विठ्ठल थोटे मॅडम आहेत, 125 चे 136 मार्क झालेले, 11 मार्क त्यांचे वाढलेले आहेत, त्यांचं पण अभिनंदन. त्यानंतर पुढे बघूया आपण 136 आहे चान्सेस लागण्याचे तुम्हाला. त्यानंतर पुढे ज्या परीक्षा झालेल्या आहेत 148 वरती जे मार्क आहेत, आशंका संजू राऊत या मॅडम आहेत, 133 चे त्यांचे 148 मार्क मिळालेले आहेत, छान आहेत. 148 सिलेक्शनच्या दृष्टीने तुमचा पण विचार होणार आहे, होणारच सिलेक्शन तुमचं. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ओके, त्यामुळे आनंदित राहायचं आहे. आणि ज्यांना थोडेफार मार्क कमी आलेले आहेत त्यांच्याकरिता नवी मुंबई असेल किंवा विविध वसतिगृहाची जाहिरात येणार आहे, कल्याण डोंबिवलीची येणार आहे, नगर परिषदेची जाहिरात आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, निराश होऊ नका. परत एकदा नवीन जोमाने अभ्यास करायचा आहे. त्या परीक्षेत नाही झालं तर या परीक्षेत तुमचं हमखास कुठं चुका झालेल्या आहेत ते फक्त तुम्ही चेक करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अकॅडमीमध्ये विविध सरळ सेवा भरतीकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. यामध्ये एएनएम जेएनएम आहे, स्टाफ नर्स, पशुधन पर्यवेक्षक, फार्मसी ऑफिसर ज्यांचं बी फार्म झालेलं आहे त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे. याकरिता आपल्याला 8329588625 अकॅडमीचा संपर्क क्रमांक असणार आहे, यावरती आपण कॉल करायचा आहे. कोणताही तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येणार आहे, नोट्स अवेलेबल असतील, प्रिंटेड असतील, ई बुक असतील किंवा बॅच संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाणार आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. थँक्यू.